अंधेरी सबवेतली ही दृश्य सकाळी जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती अजूनही तिथे आहे। या भागामध्ये जवळपास 3 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे। त्यामुळे अंधेरी सबवे कालपासून वाहतुकीसाठी बंदच आहे। अंधेरी सबवे पूर्णतः पाण्याखाली गेल्यात, त्यामुळे पर्यायी मार्गाने जाण्याचं आवाहन प्रशासनाने मुंबईकरांना केलं। अंधेरी सबवेची ही सकाळी 7:30 वाजताची परिस्थिती, त्यावेळेला 3 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी संजय गड्डे यांच्याकडे। संजय, अंधेरी सबवे खरं तर कालपासूनच पाणी साचल्यामुळे बंद होता, वाहतूक सुरू नव्हती। सकाळी 7:30 वाजता साधारण 2.5-3 फुटापर्यंत पाणी होतं। आता काय परिस्थिती? नक्कीच मुंबईमध्ये जो कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, परिणामी मुंबईचे अनेक सखल भाग जे आहेत ते पाण्याखाली गेलेले। आपण सध्या अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा जो सबवे आहे या सबवे परिसरामध्ये उभा। आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर या सबवेमध्ये कालपासून वाहतुकीसाठी हा सबवे बंद करण्यात, आज सकाळी देखील 3 फुटापर्यंत पाणी होतं आणि साधारणपणे 9:30-10च्या दरम्यान हा सबवे जो आहे तो 6 फुटापर्यंत पाण्याखाली गेला होता। आणि त्याचवेळी त्या परिसरामध्ये असणारी जी अनेक दुकानं आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांच्या दुकानांमध्ये 3 ते 3.5 फुटापर्यंत पाणी भरलं होतं। मात्र आता सध्या पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे आणि यानंतर आता सबवेतील पाणी देखील ओसळण्याचं काम जे आहे त्याचा निचरा जो होत असताना या ठिकाणी आपण पाहू शकतो। महापालिकेचे कर्मचारी जे आहेत ते पंपाच्या सहाय्याने पश्चिम हद्दीमध्ये जे आहेत ते पंप लावण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणावरून ते पाणी जे आहे ते उपसण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। यामुळे सध्या सबवेमधील पाण्याची पातळी जरी कमी झाली असली तरी मात्र अद्यापही 2 फुटापर्यंत सबवेमध्ये पाणी आहे आणि मात्र वाहतूक पोलिसांकडून जे सबवे जो आहे तो अद्यापही वाहतुकीसाठी बंद ठेवलेला आहे। त्यामुळे कुठेतरी वाहन चालकांची जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडचण होत आहे। सध्या सबवे बंद आहे, जोपर्यंत पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत हा सबवे वाहतुकीसाठी बंद ठेवला जाईल। धन्यवाद संजय संपूर्ण माहितीसाठी। तर अंधेरी सबवेमध्ये अजूनही साधारण 2 फुटांपर्यंत पाणी आहे, त्यामुळे वाहतूक इथनं अजूनही सुरू केलेली नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।